श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृश्चिक राशींच्या जातकांनो, आज रात्री ठीक 11:55 तुमच्या आयुष्यात कलयुगातील सर्वात मोठा आणि चमत्कारिक महासंयोग होणार आहे, जो तुमच्या नशिबाला एक नवीन दिशा देईल. तुमच्या राशीचा स्वामी पराक्रमी मंगळ ग्रह असल्यामुळे आणि 100 वर्षानंतर बनणारा हा महातांडव योग तुमच्या कुंडलीतील अनुराधा व विशाखा नक्षत्राच्या प्रभावाने तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य एका झटक्यात मिटवणार आहे. ज्याला टाळण्याची ताकद या विश्वातील कोणत्याही नकारात्मक शक्तीत नाही, तर वृश्चिक राशींच्या जातकांनो, हा काळ जितका भाग्योदयाचा आहे तितकाच तो संयम ठेवण्याचा आहे. ज्या शत्रूंनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुमच्या प्रगतीवर अदृश्य टाळे ठोकले होते, आज रात्री त्या शत्रूंचा बुरखा टराटरा फाटणार असून त्यांच्या नावाचे पहिले अक्षर ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. हा थेट पंचमुखी हनुमानाच्या गदेचा तो अंतिम प्रहार आहे, जो आज रात्री शत्रूंचा गर्व मातीत मिळवणार आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, जर तुम्ही आयुष्यात अपमानाचे कडू घोट पिऊन पैशाच्या तंगीला कंटाळून खचून गेला असाल, तर आज रात्री ठीक 1:15 तुमच्या वनवासाचा शेवट होणार आहे. तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता आज कायमची भस्म होणार असून विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा एक अत्यंत गुप्त उपाय तुमच्या बंद तिजोरीचे कुलूप तोडणार आहे. पुढच्या 5 मिनिटात उघडणारे हे महासत्य आणि बाप्पांचा तो चमत्कारी तोडगा एकाग्र चित्ताने ऐका, कारण आज रात्री तुमची भाग्यवान बनण्याची अधिकृत वेळ सुरू झाली आहे. गेल्या 100 वर्षात कधी न दिसलेला एक अत्यंत दुर्मिळ राजयोग आणि अमृतसिद्धी योग आज नेमका तुमच्या वृश्चिक कुंडलीत एकत्र आलाय. ज्या गरिबीशी तुम्ही आजवर रक्ताचे पाणी करून लढत होता, त्या संघर्षाचा पूर्ण विराम देण्याची शक्ती या ब्रह्मांडीय संयोगात दिसत आहे. जर तुम्ही स्वतःला हरवलेले समजत असाल, तर हा काळ विधात्याचा संकेत आहे की आता तुमची सुवर्ण काळात प्रवेश करण्याची वेळ आली आहे. आज संध्याकाळनंतर तुमच्या कुंडलीत एक महातांडव योग सक्रिय होत असून जर तुम्ही योग्य संयम ठेवून परिस्थिती सांभाळून घेतली, तर घरात आनंदाची नगारे वाजतील. परंतु या काळात जर तुमच्याकडून छोटीशी चूक झाली, तर शांततेचे रूपांतर चिंतेत व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच हा काळ हलक्यात घेऊ नका. वृश्चिक राशींच्या जातकांनो, आज रात्री जेव्हा तुम्ही शांत मनाने झोपायला जाल, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या घरात एक वेगळीच हलकी सकारात्मक ऊर्जा जाणू लागेल. आजवर तुम्ही सोसलेला प्रत्येक अपमान असो किंवा लोकांचे टोमणे असोत, याचा हिशोब वरच्या न्यायालयात पूर्ण झाला असून आता खऱ्या न्यायाची वेळ आली आहे. शतकानंतर आलेल्या या महासंयोगाचा लाभ घेण्यासाठी तुमचं मन स्वच्छ आणि श्रद्धा पक्की ठेवा मित्रांनो, कारण येणारे 24 तास तुम्हाला सन्मानाने जीवन देणार आहे. तुमच्या प्रगतीला आणि घरातील आनंदाला ज्या व्यक्तीची वाईट नजर लागली आहे, ती व्यक्ती आज उघडी पडणार आहे. आज रात्री ठीक 11:55 सुमारास हा अदृश्य पिंजरा तुटायला सुरुवात होईल आणि तुमच्या सुखाचा मार्ग मोकळा होणार आहे. तो शत्रू तुमच्या अगदी जवळच्या परिचयातील किंवा मित्र मंडळीतील एक व्यक्ती आहे, ज्याच्या नावाचे पहिले अक्षर ए, अ, प किंवा क यापैकी एक असेल. अशाच व्यक्तीने तुमच्या आयुष्यात नकारात्मकतेचा काळा पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. बागेश्वर धामची दिव्य शक्ती आणि पंचमुखी हनुमानाची गदा आज त्या शत्रूच्या अहंकाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी अडचणीचे खड्डे खणून ठेवले होते, ती स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहे आणि आज तिला अशी काही चपराक बसेल की तिचा संपूर्ण गर्व मातीत मिळेल. हा विधात्याचा अंतिम न्याय आहे. वृश्चिक राशींच्या जातकांना, तुम्ही गेल्या 12 वर्षात आर्थिक संघर्ष खूप सोसला आहे. पैशांच्या कमतरतेमुळे जे अपमान सहन केलेत, त्या सर्व त्रासाचा हिशोब आता चुकता होईल. आज सूर्यास्तानंतर तुमच्या कुंडलीत कुबेराचा एक असा खजिना उघडत आहे, जो दारिद्र्य तुमच्या आयुष्यातून कायमचे उखडून टाकेल. तुमच्या नशिबाची जलधारा अशा मार्गाने वळेल की ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. आज रात्री 12 वाजेच्या आधी तुमच्या मोबाईलवर किंवा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून एक अशी गुप्त माहिती किंवा संदेश मिळेल, जो तुमच्या थांबलेल्या आयुष्यात नवीन प्राण फुकेल. हा धनलाभ अचानक होणार असून कदाचित खूप दिवसांपासून रखडलेले तुमचे पेमेंट परत मिळेल. जुने दिलेले कर्ज अचानक वसूल होईल किंवा मोठा नफा मिळेल. हा कोणताही योगयोग नसून तुमच्या कष्टाला मिळालेला
विधात्याचा अंतिम न्याय आहे. त्यामुळे वृश्चिक राशींच्या जातकांनो, आज तुमच्याकडे येणारी ही लक्ष्मी पुढील 7 पिढ्यांच्या समृद्धीचा पाया असणारे ठरेल. परंतु लक्षात ठेवा, हे धन तुमच्या घरात कायमस्वरूपी टिकावे आणि त्याची बरकत व्हावी असे वाटत असेल तर या अचानक मिळालेल्या धनाचा 10वा हिस्सा म्हणजे 10% भाग एखाद्या गरजू माणसाला अन्न देण्यासाठी किंवा हनुमानजींच्या चरणी दान करण्याचे निश्चित करा. हा प्रामाणिक संकल्प तुमच्या संपत्तीला एका दिव्य आशीर्वाद बदलेल आणि तुमच्या घरात कायमचे ऐश्वर्य नांदू लागेल. सर्व काही नीट चालू असताना अचानक घरात भांडणं होणे किंवा डोक्यावर सतत एक दडपण असणे हा केवळ भ्रम नाही, तर तुमच्या वास्तूमध्ये प्रामुख्याने घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात एका नकारात्मक ऊर्जेचे ठाण मांडले आहे. आज या छुप्या संकटाच्या मुळावर थेट प्रहार करण्याची वेळ आली असून विधात्याने या सायाला तुमच्या घरातून कायमचे हाकलून लावण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, आज रात्री ठीक 1:15 तुमच्या संपूर्ण वास्तूच्या वातावरणामध्ये एक अतिशय मोठा व दिव्य बदल घडून यायला सुरुवात होईल. तुमच्या प्रगतीला खिळवून ठेवणारा नजरदोष आणि वास्तुदोष आज रात्री पूर्णपणे भस्म होणार आहे. तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्याकडे जाऊन बारीक लक्ष देणे गरजेचे आहे, कारण तिथे बदललेली ऊर्जा तुम्हाला या गोष्टीची अनुभूती नक्कीच करून देईल. तुमच्या घरातील ती नकारात्मकता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आज रात्री सोनेरी क्षण सुरू होण्यापूर्वी तुमच्या घरातील देव्हाऱ्यात हनुमानजींच्या मूर्तीसमोर एक मातीचा दिवा आवर्जून प्रज्वलित करा. जसा जसा दिवा जळत राहील तसतसा तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती आणि नजरदोष धुरासारखं हवेत विरघळून जाईल आणि तुमच्या घरात सुखशांतीचा वास कायम राहील. मित्रांनो, आज ज्या कामाला संपूर्ण जगाने तुमच्यासाठी अशक्य घोषित केले होते, तेथे आज विधाता स्वतःच्या हाताने नवीन प्रकरणाची सुरुवात करणार आहे. कोर्टाची एखादी गुंतागुंतीची केस असो, जुने आजारपण असो किंवा नोकरीमध्ये अडकलेले महत्त्वाचे पेपर्स असोत, आज रात्रीपासून सर्व अडचणी समाधानाच्या दिशेने वेगाने सरकू लागतील. वृश्चिक राशींच्या जातकांनो, या महापरिवर्तनाच्या क्षणी यशाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आज तुम्हाला विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा एक अत्यंत अद्भुत उपाय करायचा आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी आंघोळ करून गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बसायचे आहे. बाप्पाला लाल फूल व 11 दुर्वाची जोडी अत्यंत श्रद्धेने अर्पण करायची आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये थोडे शुद्ध मध घ्या आणि बाप्पाच्या चरणांना स्पर्श करून ते मध आपल्या घरातील मुख्य तिजोरीच्या ठिकाणी कपाटाच्या आत एका कोपऱ्यात ठेवून द्या. विघ्नहर्त्याचा हा मधाचा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक आणि मानसिक विघ्न दूर करून मधासारखा गोडवा आणि समृद्धी खेचून आणण्याचे काम करेल. हा उपाय करताना मनात पूर्ण विश्वास असू द्या. आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुमच्या मनावरचा सर्व ताण उतरलेला असेल आणि तुम्हाला स्वतःच्या पाठीवर एका अदृश्य पवित्र शक्तीचा आशीर्वाद जाणू लागेल, कारण ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे. विधात्याचा हा अंतिम न्याय आणि 100 वर्षानंतर आलेला हा महासंयोग तुमच्यासाठी यशाची नवीन दारे उघडत आहे. लक्षात ठेवा, हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे हा केवळ एक योगायोग नव्हता, तर तो बाप्पांचा एक परम आशीर्वाद होता. वृश्चिक राशींच्या जातकांनो, जर तुम्हाला मनातून हा विश्वास वाटत असेल तर बाप्पाचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पूर्ण श्रद्धेने खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, गणपती बाप्पा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम ठेवा. आज आमची सर्व संकटे दूर करा. तुमची ही एक प्रामाणिक कमेंट तुमच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे नवीन पर्व घेऊन येईल. बोला गणपती बाप्पा मोरया.